हाय फ्रेंड्स, मी आहे देविका आणि आजच्या व्लॉगमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे मी कशी शेंगा फोडते. तसं म्हटलं तर आमचा फॉर्म्युला, माझा आणि माझ्या बहिणीचा फॉर्म्युला एकच आहे. ते बघा ती शेंगा बेचती आहे. आणि मी तुम्हाला बोललेली की पाचच्या व्लॉगमध्ये मी दाखवलं नव्हतं माझ्या आजीला गणेश नानांच्या हळदीची. तर ही बघा माझी आजी आणि सॉरी त्यासाठी. आणि हे बघा आमच्यासाठी काम करून कसे झाले तिचे हात. तर चला मी पण आता शेंगा फोडायला घेते. शेंगा फोडता फोडता आठवलं की अरे माझ्या आजोबा. मग मी माझ्या आजोबांना दाखवलं, त्यांना बोलली की हाय करा तात्या. त्याच्यानंतर घेतला मी शेंगा फोडायला. शेंगा फोडता फोडता हे बघा परत मला आठवलं की तशा शेंगाने मला दगडाने शेंगा फोडायच्या. परत हे बघा मापटं, ह्याच्यात मी शेंगा म्हणजे हे मी स्वप्न बघितलेलं की हे मापटं मी भरणार आणि अशा शेंगा मी फोडायला घेतल्या. फोडून फोडता फोडता मला आठवलं की अरे थोडीशी इकडे माझी दुसरी आजी बसली आहे, म्हणजे माझ्या नानांची आई ती. तर मग तिला दाखवलं आणि अशी सगळी माणसं असतात गावामध्ये बोलत वगैरे सगळ्यांना फिरतात. तेवढ्यात एक माणूस आला, तो बोलला की पावशेर केसांचे 1000 रुपये. म्हणून माझी मोठी मम्मी गेली पटकन केस आणायला. आणि त्याच्यानंतर हे बघा एकीकडे शेंगा काढायची चालू होती आणि मी खात बसलेली येडेसारखी. त्याच्यानंतर थोडंशी गप्पा गोष्टी करत करत आम्ही शेंगा फोडून घेतल्या थोड्या. आणि फोडतं मला आठवलं की अरे आपण थोडी गाणी लावली असती. मग असेच मी गाणं म्हणत खरं तर त्याचा आवाज नाही आहे, बट ठीक आहे, तुम्ही समजून घ्या. आणि असंच गाणी ऐकत बोलत मी माझ्या अर्ध्या शेंगा फोडल्या. आणि मी तुम्हाला खूप दिवस झालं असेल माझ्या मम्मीला, माझ्या भावाला दाखवलं नाही, कारण की ते त्या दिवशी परवा आलेत मुंबईवरून. तर मी त्यांना तुम्हाला व्हिडिओच्या लास्टला दाखवेन. आणि हे बघा लास्ट आलाच म्हणता हा माझा भाऊ तुफानी मस्ती करताना माझी आजी कपडे धुत होती. आणि ही बघा माझी मम्मी. चला बाय, भेटूया.